प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की सुंदरशी वेळ पुन्हा एकदा त्याने आपल्या जीवनात आणली, आपणास राखलं. स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये काय म्हणतो पहा. स्तोत्रसंहिता 95 याचं आपण पहिलंच वचन वाचूया आणि दुसरं. या हो या परमेश्वराचा जय जयकार करूया, आपण आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ, स्तोत्र गाऊन त्याचा जय जयकार करू. होय, देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 95 1 आणि 2. या हो या आपण आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करूया, आणि उपकार स्मरण करीत आपण त्याच पुढे जाऊ. या आपण आजचा दिवस प्रभूने आपणास दाखवला, तर आपणही आनंद उल्हास करत त्याच्या पुढे जाऊया. त्याने आपणास एक सुंदरसा क्षण दिला, सुंदरशी वेळ दिली, संध्या दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया, 1-2 गीतं प्रभूला सादर करू, आणि त्या गीतानंतर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या आम्हाला तू दाखवलीस, ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून झालेल्या सर्व कळत नकळत सर्व चुकांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखली त्यांनाही आम्ही प्रभूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील, आमचा विश्वास आहे. म्हणून प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली, आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू, आणि जे जे कार करत स्तोत्र गात आपण त्याच्या पुढे जाऊया. आपली मन आपलं रिक्त करूया, आणि जर कोणाविषयी कटुता तुम्ही पकडली असेल तर त्यालाही क्षमा करा, आणि म्हणजे देव तुमचं पात्र काठोकाठ भरेल. आत्मसमर्पण. उपासना संगीत 506 नंबर मधलं गाणं. आत्मसमर्पण जेव्हा आपण करतो तेव्हा सर्व गोष्टी समर्पित असल्या पाहिजेत. देवाला समर्पण करणं म्हणजे काय, तुमचं तन मन धन सर्व काही समर्पित असणं. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सखल तुझे हे तूच दिलेसी, सखल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. पहा, आपलं जे काही आहे प्रभूकडे समर्पित करणारे असे बना. तुमच्याकडे जे काही आज आहे, जो काही देहामध्ये अशक्तपणा असेल, जे काही छोटस जीवन असेल, जी काही तुमच्याकडे धन असेल, जे काही तुम्हाला सुवार्थ करता येत असेल, थोडंसं वचन सांगता येत असेल, जे काही तुमच्याकडे जीवन आज प्रभूमध्ये आहे, ते सर्व त्याच्या नामाने समर्पित करणारे असे बना. कारण की या गाण्यातलं दुसरं कडवं सुद्धा आपण सांगतं पहा. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समजतसे अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. पहा, जो अभिमान होता, जो गर्व होता, ज्या अभिमानात आपण आधी राहायचो, तसे आपण नाही आहोत. का नाही आहोत? कारण ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांकरता या जगामध्ये आला आणि वधस्तंभावरचं मरण पत्करलं. आता अभिमान कसला राहिला? त्याने लीन होऊन दीन होऊन आपले पाप पुसून टाकली जावीत म्हणून स्वतःचं समर्पण तिथं केलं. तो म्हणाला सुद्धा, माझा आत्मा
तुझकडे मी समर्पित करतो. आपण सुद्धा तसंच समर्पण असलं पाहिजे. रिक्त पात्र, कुठला मान नाही, कुठला गर्व नाही, कुठला अभिमान नाही. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समजस ते अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत है, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझा चरणांचे सारे, दास तुझा चरणांचे सारे, प्रिय कर तूच धनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. बेत विचारहि हर मम करने, बेत विचारहि हर मम करने, अवलंबे इच्छेवर तव बा, अवलंबे इच्छेवर तव बा, करितो मन धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. वाट करे पण जीवन मम तू, वाट करे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. प्रेज द लॉर्ड. अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. होय, आपलं तन मन धन त्याच्या चरणी अर्पण करणारेपणा. कारण ते स्वर्गीय पिता आहेत, आपण त्याची लेकरं आहोत. तो स्वर्गीय बाप आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. आणि त्याची लेकरं आहोत तर आपण त्या बापाच्या चरणी गेलेले असे असलो पाहिजे. नेहमी प्रार्थनेपुरतच नाही तर इतरही जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपण त्याच्या चरणी गेलेले आपण असे असलो पाहिजे. होय, तो आपला बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत. हा अधिकार त्याने प्रभू येशूच्या नावामध्ये आपणास दिला. जो कोणी त्याच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतो त्यांना तो पुत्र होण्याचा अधिकार त्यांनी दिला आहे. आपण त्या ख्रिस्ताद्वारे वारीस आहोत. अब्राहम, इसाक, याकोबाच्या वचनाद्वारे संतान, त्यांना दिलेल्या वचनाद्वारे संतान, आणि ख्रिस्ताद्वारे आपण वारीस आहोत. जो कोणी त्या प्रभूवर विश्वास ठेवतो ते त्याची लेकरं आहेत. आपण त्याच्यासाठी भुकेले तानेले असे असलो पाहिजे. होय, आपल्या भुका ताना त्या ख्रिस्तास प्राप्त करून घेण्यासाठी असल्या पाहिजे. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू.
पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा, पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा, कुटवर धीर धरू प्रभु देवा तुला कसा विसरू, तू बाप मी लेकरू प्रभु देवा तुला कसा विसरू, जगताचे तू तारण देवा थकलेल्यांचा तूच विसावा, जगताचे तू तारण देवा थकलेल्यांचा तूच विसावा, नाम तुझे स्वरूप प्रभु देवा तुला कसा विसरू, तू बाप मी लेकरू प्रभु देवा तुला कसा विसरू, जगात मजला नाही तारा ज्ञानी लागे अश्रुधारा, जगात मजला नाही तारा ज्ञानी लागे अश्रुधारा, जरा जरा लागे जरू प्रभु देवा तुला कसा विसरू, तू बाप मी लेकरू प्रभु देवा तुला कसा विसरू. होय, तो आपला बाप आहे, आपण त्याचे लेकर आहोत. तो जसं आपल्या लेकरांस विसरत नाही तसं आपण त्याला न विसरणारे असे बनलो पाहिजे. कारण की त्याने आपल्या सर्वांच्या जीवनाकरता, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्याकरता आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. त्यामध्ये तो अधिकार दिलेला आहे, स्वर्गामध्ये आपण घेतलेले आहोत, त्याच्या पवित्र रक्तामध्ये शुद्ध केलेले असे आपण आहोत. होय, तो प्रेमळ पिता आहे. त्याचकडे वळून या, म्हणजे तो स्वर्गीय पिता तुम्हा आम्हा सर्व पापांची क्षमा करणारा असा आहे. तर तुमच्या आमच्या पापांकडे पाहत नाहीत, तर त्या प्रभू येशूच्या रक्ताकडे, आपल्या पुत्राकडे पाहतो. तो त्याच्या उजव्या साईडला बसला आहे. त्याने एकच अर्पण करून देवाच्या उजव्या साईडला तो आपल्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे पोहोचवण्याकरता बसला आहे. तो वाट पाहत आहे, प्रभू वाट पाहत आहे प्रत्येकाच्या बदलण्याची, प्रत्येकाच्या वळण्याची, मनाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने. जो प्रभू प्रभू म्हणून दावा करतो तो लज्जित आणि फजित होणार नाही, त्याचं तारण होईल, देवाचं वचन सांगतं. होय, तो अखिल पृथ्वीचा प्रभू आहे. जो जीव त्याला धावा करतो त्यास तो पावतो. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु
हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, मुक्कार मानतो ख्रिस्ताच्या नावात तू आम्हास तू रिक्त शुद्ध असं तू कर. होय, आम्हाला ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा असं आमचं जीवन तू बनव. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर, आरोग्य दे, शांती दे आणि सर्व परिस्थिती तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ असं तू ठेव. होय, येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगामध्ये प्रत्येका ठिकाणी तुझी प्रीती राहू दे, कारण तुझं वचन सांगतं शेवटच्या काळी प्रीती थंडावेल. ज्या ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत, पाचारित आहेत, निवडलेले आहेत, यांच्या जीवनामध्ये ती प्रीती राहू दे आणि होऊ दे त्या प्रीतीची आठवण विश्वासू लोकांस, तुझ्या निवडलेल्या लोकांस राहावी आणि ती प्रीती इतरांच्या जीवनातही त्यांनी पेरावी असं तू कर. ही प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. सुंदरशी वेळ संध्या तो आम्हास दिलीस त्याबद्दल आपण देवाचे धन्यवाद देऊया. होय, धन्यवाद देऊया सर्व परिस्थितीमध्ये. आपलं जीवन ख्रिस्तामध्ये यासाठीच निवडलेले आहोत की सर्व वाईट परिस्थिती असताना देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यावर आपण विश्वास ठेवणारे, जिवंत पित्यावर विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे. जसा आपला मेंढपाळ होता, सर्व परिस्थितीमध्ये देवावर तो विश्वासू असा होता, आज्ञापालनात तो होता. त्याला जे काम परमेश्वराने सोपून दिलं होतं मेंढरांच्या पापांसाठी अर्पण करण्याचं, ते त्याने केलं. त्याने त्या काळामध्ये सर्वांची ओझी वाहिली, दुखनायतांस बरं केलं, सुवार्ता केली, सेवा केली, शिष्यांचे पाय धुतले आणि आपली सेवा पूर्ण केली. आपणही आपलं जीवन प्रभू येशू या नामावर विश्वास ठेवून चाललेले असताना आपणही तीच चित्तवृत्ती आपल्या ठाई राखली पाहिजे. भलं परिस्थिती किती वाईट असू दे, आणि जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो, दृढ राखतो, तर परमेश्वर ती परिस्थिती आपली बदलतो. आज तुमचं जीवन दुःखात असेल, त्रासात असेल, पण अशा सर्व परिस्थितीत त्या जिवंत पित्यावर, त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे बना, तर तुमची परिस्थिती बदलेल. आणि जे आपलं जीवन आपल्या जीवास इष्ट ते भुकेल्यास देतात, देवाची कर्म सत्कर्म करत राहतात, त्यांचं जीवन सर्व संकटातून सोडवण्यासाठी तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तुमचे आज दुःखाचे दिवस असतील, तो उद्या तुमचे जीवन आनंदाचे करेल. आज शेवटच्या क्षणामध्ये असाल, पण उद्या जो जीव त्यातून सुटतो, जो आत्मा त्या दैहिक भांड्यातून सुटतो, तो सुखलोकात जाईल. जो विश्वासात आपलं जीवन ख्रिस्त या विश्वासात जगतो, पूर्ण करतो धाव, तो सुखलोकात जाईल. होय, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो.
सर्व परिस्थितीमध्ये आज दुःखाची आहे, क्लेशाची आहे, तुम्ही कुठल्या आजारपणात असाल तर काही चुकलं असेल तर आज पश्चाताप करा. पण परमेश्वराचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. म्हणजे तो दिलं तर परमेश्वर, नाही दिलं तर तो देव कसला, असा विश्वास नाही. तर सर्व परिस्थितीमध्ये काय करा, दृढ विश्वास राखा. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, दावीद म्हणतो गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. परमेश्वराने माझा गोंताट हा पोशाख, गोंताट काढलं माझं आणि हर्षाचा कटिबंध त्याने नेसविला. होय, तो परमेश्वर आहे. आज तुमचं जे पात्र दुःखात असेल, त्रासात असेल, जर तुम्ही आज पश्चाताप करत आहात आणि देवाने सांगितली कृत्य करत राहत आहात, अशी धाव पूर्ण करत आहात, तर परमेश्वर तुमचे आमचे पोशाख बदलणारा असा परमेश्वर आहे. आणि हा विश्वास आपण सर्व परिस्थितीत दृढ राखला पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये आपल्याकडे खायला असो, प्यायला खायला असो नसो, प्यायला असो नसो, पांघरून घ्यायला असो वा नसो, पण सर्व परिस्थितीमध्ये आपण त्यावर विश्वास ठेवणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि हाच तो दृढ विश्वास आहे. तुम्ही तो आपल्या ठाई राखला पाहिजे. ख्रिस्त ही पक्ष्यांचं उदाहरण सांगतो पहा मत्तेमध्ये. आकाशातली पाखरे पहा, ती पेरीत नाहीत, कातीत नाहीत, तरी स्वर्गीय पिता तो त्यांना खावयास देतो. ती काही करत नाहीत, नांगरणी करत नाहीत, पेरणी करत नाहीत, तरी पक्षास जर जिवंत पिता देतो, तो मनुष्य प्राणी सर्व प्राण्याहून श्रेष्ठ. ख्रिस्त म्हणतो त्याहून तुम्ही श्रेष्ठ आहात. मग तुम्ही कसली काळजी करता? आपली पहिली भूक त्याचं राज्य धार्मिकतेची असली पाहिजे. आपला विश्वास त्याच्या ठाई दृढ असला पाहिजे. गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. तो परमेश्वर आहे. तो परमेश्वर आहे. तो तुमचे आमचे पोशाख बदलणारा असा परमेश्वर आहे. या आपण या संदेशाकडे वळूया. गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. स्तोत्र 30 याचं दुसरं आणि 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 30 याचं दुसरं आणि 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 30 याचं दुसरं आणि 5 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 30 याचं दुसरं वचन आपण वाचूया. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. हे दाविदाचं स्तोत्र आहे. या स्तोत्र संहितेमध्ये, या अध्यायामध्ये दुसऱ्या वचनामध्ये दाविदाने बोललेलं वचन इथं नमूद आहे. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. पहा दावीद काय म्हणतो. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. म्हणजे जेव्हा दावा करण्याच्या अगोदर दावीद कसा होता? आजारी होता, त्रासात असेल. तो म्हणतो की मी जेव्हा धावा केला तेव्हा तुम्हाला रोगमुक्त केले. त्याचा तो विश्वास होता. मी परमेश्वराकडे धावा करेल आणि तुम्हाला रोगमुक्त करेल. आज तुमची परिस्थिती तशी असेल, त्रासात असाल, दैहिक आजारपणामध्ये असाल, तर त्याकडे पाहू नका. जो परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो, ज्याने तुमच्या आमच्या पापांकरता एकुलता एक पुत्र दिला, अर्पण असा दिला, क्षमा केली, त्या देवावर विश्वास ठेवा. आणि जे अशा विश्वासात दृढ राखतात स्वतःला, त्यांची परिस्थिती परमेश्वर बदलतो. त्यांची परिस्थिती बदलतो जे त्याच्यावर विश्वास दृढ राखून स्वतःला या जीवनामध्ये राखतात. जरी आज तुमचं जीवन असं त्रासात असेल, त्रास तर धरा, पश्चाताप करा, परमेश्वराजवळ जा आणि नेहमी त्याच्या समागमी असे राहा. नेहमी काय करा? परमेश्वराच्या समागमी असे राहा.
जो स्वतःला असा राखतो, त्याच्या विश्वासात दृढ, नाही का, आपल्याकडे असो काही असो नसो, सर्व परिस्थितीत परमेश्वर मला राखू शकतो, तर दृढ राखू शकतो, मला यातून चालवू शकतो, काढू शकतो, माझी परिस्थिती बदलू शकतो, असा जो विश्वास आपल्या ठाई राखतो, परमेश्वर त्यांची परिस्थिती बदलतो. होय, जे देवावर विश्वास दृढ राखतात, त्याची सत्कर्म करत राहतात, भुकेल्यांस देतात, ताणेल्यांस देतात, आणि नेहमी सर्व परिस्थितीत विश्वास आणि कार्य याने आपलं जीवन राखतात, त्यांची परिस्थिती परमेश्वर बदलतो. यातलं 5 वचन सांगते की त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केले तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. होय, आज रात्री तरी तुमच्या जीवनी दुःख असेल, तर उद्या हर्षध्वनी होईल, देवाचं वचन सांगतं. दावीद ही वचन बोलतो, आणि ही वचन आपण पण आपल्या ठाई दृढ राखलं पाहिजे, की आज जरी आपली जीवनात दुःख असतील, त्रास असेल, अडचणी असतील, परीक्षा असेल, त्या सर्व परिस्थितीमध्ये धीर देवाकडे मागा, ख्रिस्ताकडे धीर मागा, त्या वधस्तंभाकडे पहा आणि परमेश्वराची कृत्य करत राहा, प्रार्थना करत राहा, सत्कर्म करत राहा. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलण्याकरता सामर्थ्यशाली असा तो परमेश्वर आहे. होय, ख्रिस्ताला त्याने 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठविले. प्रभू येशूने लाजरसाला ते मेलेल्या परिस्थितीतून बाहेर काढले. दानियेलाला सिंहाच्या गुहेतून सोडविले. योसेफाला बंदिशाळेतून बाहेर काढून हेरोद राजाच्या समयी मिसर देशाचे प्रमुख बनविले. मोशेला परमेश्वराने फारोचा देव बनविले. मोशेद्वारे इस्रायल लोकांना बाहेर वतन, देवाच्या राज्याचं वतन देण्याकरता, बाहेर येण्याकरता समुद्र त्याने दुभागला. होय, परमेश्वर तुमच्या समोरचे उंच सकल सपाट करणारा असा परमेश्वर आहे. समुद्रात सुद्धा त्याच्या वाट्या होत्या, त्यातली परमेश्वराची पावलं दिसली नाहीत असं वचन सांगतं. तुमच्या दुःखामध्ये परमेश्वराची पावलं दिसणार नाहीत, पण विश्वास दृढ राखा, परमेश्वर त्या सर्व परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो. काय माहित नाही आपण उद्याचा दिवस पाहू न पाहू, पण आजचा शेवटचा क्षण जर आपल्या जीवनात असेल, तर प्रभूचा दिवस आज आपल्यावर आहे. तर आज आपण कसे सापडलो पाहिजे? प्रभूमध्ये विश्वासू, त्याचं कार्य करणारे, त्याची प्रार्थना करणारे आणि विश्वासावर कार्य करणारे असे आपण प्रभूला दिसलो पाहिजे. होय, जसा तो वधस्तंभावरचा चोर ख्रिस्ताकडे पाहून म्हणाला, जेव्हा तू राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. जकातदाराविषयी ख्रिस्त काय म्हणतो? स्वर्गाकडे, पित्याकडे दृष्टी लावायस न दसता उरावर मारून बडवून तो म्हणाला, हे परमेश्वरा मज पाप्यावर दया कर. आपण या चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे. होय, आपली चित्तवृत्ती त्या ख्रिस्तासारखी असली पाहिजे. सर्व परिस्थिती, सर्व दुःखात, सर्व क्लेशात परमेश्वरावर विश्वास ठेवून राहिलेले. 1 थेस्सलीमध्ये 5व्या अध्यायामध्ये पौलाने काही वचन नमूद केलेली आहेत. पहा, 1 थेस्सली 5व्या अध्यायामध्ये पहा 16 वचन. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई काय आहे? सर्व परिस्थितीत आनंद साजरा करणारे, आनंदित असणारे. तुमच्याकडे खायला असो नसो, तुमचा निंदा होत असताना, त्रास होत असताना, छळ होत असताना, सर्व परिस्थितीमध्ये आनंद करणारे आणि देवाचे उपकार स्मरण करणारे, प्राचीन दिवस काढून प्राचीन काळाचे दिवस आठवून देवाला धन्यवाद देणारे, तो माझी परिस्थिती बदलू शकतो असा विश्वास दृढ राखणारे असे आपण असलो पाहिजे. ना की आपली वास्तविक दैहिक परिस्थिती किंवा वास्तविक जी संकटाची परिस्थिती त्याकडे पाहून भयभीत न होणारे असे आपण असलो पाहिजे.
सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीमध्ये उपकार स्मरण करा. सर्व स्थितीमध्ये, मी दुःखात असा, क्लेशात असा, आनंदात असा, भुकेले असा, ताणेले असा, तृप्त असा, सर्व परिस्थितीमध्ये देवाचे उपकार स्मरण करा. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा हीच आहे. तुम्ही ख्रिस्तासारखं, त्याच्या चित्तवृत्तीसारखं सर्व परिस्थिती देवाच्या विश्वासात राहावं, म्हणजे परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल. योवाची बदलली, ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, मग तो तुम्हा का त्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढणार नाही. आपल्याला तो सुखलोक का मिळणार नाही? ख्रिस्त आल्यावर आपण का बदलून जाणार नाही? होय, तो विश्वास आपल्याला ख्रिस्ताद्वारे दिलेला आहे. तो प्रभू येशू या नामामध्ये आपल्याला तो विश्वास दिलेला आहे. तो आमची परिस्थिती बदलू शकतो. तो तुमचं आमचं जीवन बदलू शकतो. तो आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पहा, त्या प्रभू येशूकडे पहा. आज जर तुमची परिस्थिती आता त्रासामध्ये असेल, त्या दैहिक त्रासामधली असेल, आज संकटाची परिस्थिती असेल, देवाला समर्पित जीवन जगा. आस्था धरा, पश्चाताप करा, क्षमा मागा, फिरून देवाकडे जा. तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. जे त्याजवर विश्वास ठेवतात, तो त्यांची परिस्थिती बदलू शकतो. याच फर्स्ट सेसनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 16 पासून वचन वाचली. यातलं 19 वचन काय म्हणतं पहा. आत्म्याला विझू नका. तुमच्या ठाई जो देवाचा आत्मा आहे, तुम्ही जगाच्या आत्म्याने नाही तर देवाच्या आत्म्याने निर्माण केलेले असे आहात. त्या आत्म्याला विझू नका. आत्म्याने प्रार्थना करणारे, आशा धरणारे, विश्वास धरणारे बना. होय, विश्वासाने पेरणारे परमेश्वराला आवडतात. पावसाची परिस्थिती दिसत नाहीये तरी पेरणारे परमेश्वर त्यांच्या पेरणीला आशीर्वादित करतो. आज आम्ही सुद्धा देवाच्या राज्याचे शेतकरी कामकरी आहोत का? आणि ते विश्वासाने देवाच्या राज्याचं बी वचन आपल्या ठाई, इतरांच्या ठाई पेरणारे आहोत का? का परिस्थिती बघून आपण आत्म्या विझवतो, आशा खुंटीत होते, एखादा मनुष्य बदलणार नाही, परिस्थिती बदलणार नाही, हे दुःख आजार जाणार नाहीत, असं अविश्वासात जातो. तर आत्म्याला विझवू नका असं देवाचं वचन सांगतं. आपल्या आत्म्याला काय करा? विझवू नका. सर्व परिस्थितीत पेटलेले राहा. त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखे दिवे लावलेले हवेत तुमचे. तुम्ही जागृत हवा. तुम्ही जागृत असलेले असा, देवाची आशा धरणारे, त्यावर विश्वास ठेवणारे. परिस्थिती जरी अविश्वासाची असली तरी तुमचा विश्वास मानवी बुद्धी कल्पनाने नाही तर देवाच्या सामर्थ्याचा असला पाहिजे, की परमेश्वर माझी परिस्थिती बदलू शकतो. परमेश्वर माझी परिस्थिती बदलू शकतो. आणि जर काही दुःख, क्लेश आपल्या काही चुकांमुळे आलेले आहेत तर परमेश्वराकडे वळा, आस्था धरा, पश्चाताप करा आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. म्हणजे परमेश्वर प्रेमाने येऊन तुमच्या भूमीवर पर्जन्यवृष्टी करेल. होय, जर अशी परिस्थिती आहे, आपल्याला माहित आहे आपण चुकलेले आहोत आणि त्यामुळे दुःख आलेले आहेत, तर काय करा? आस्था पश्चाताप करा, परमेश्वराकडे वळा आणि परमेश्वराकडे विनवण्या करा, विनंती करा. आपल्या जीवनातल्या परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाका. म्हणजे परमेश्वर फिरून तुमच्यावरती धार्मिकतेची वृष्टी करेल. होशे याचा 10वा अध्याय 12 वचन सांगतं, तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.
जर तुम्ही आज दुःखात आहात, क्लेशात आहात, तुमच्या चुकामुळे तुमच्या जीवनात दुःख आलेले आहेत, तर काय करा, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकायला सुरुवात करा. पहा, आपल्या शेत, जे जीवन तुमचं शेत आहे, त्यामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? काटेकुसळ काढणं म्हणजे काय? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढा. तुमचे शेत नांगरायला घ्या, म्हणजे परमेश्वर येऊन धार्मिकतेची वृष्टी तुमच्या भूमीवर करेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. तुम्ही आनंदित कधी व्हाल? जर तुम्ही काही चूक केलेली आहे, काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यामुळे तुमच्या जीवनात दुःख असतील, तर तुम्ही काय करा, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. देवाच्या वचनानुसार ती धार्मिकता ख्रिस्ताद्वारे मिळवा. आपलं शेत नांगरायला घ्या, म्हणजे परमेश्वर तुमच्या जमिनीतून ती धार्मिकतेची वृष्टी करल. तुम्ही प्रेमाची कापणी कराल. आणि हा परमेश्वरामध्ये तुमच्या आमच्या जीवनात शरण जाण्याकरता तो काळ दिलेला आहे. ती आशा गमावू नका, तो विश्वास गमावू नका की परमेश्वर तुमची आमची परिस्थिती बदलू शकतो. जरी आज दुःख आहे, त्रास आहे, तरी तो विश्वास गमावू नका की तुमचं जीवन परमेश्वर बदलू शकतो. इब्रानियोंस पत्र याचा 10वा अध्याय याचं 32 आणि 33 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्रानियोंस पत्र याचा 10वा अध्याय 32 आणि 33 वचन आपण आज काय बोध करतं पहा. इब्रानियोंस पत्र याचा 10वा अध्याय 32 आणि 33 वचन. तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालविली. कधी निंदा व संकटे सोसल्याने तुम्ही लोकांस तमाशा झाला. कधी अशी दशा झालेल्या लोकांची विभागी झाला. होय, तुमच्यावर अशी परिस्थिती आली असेल. मागचे दिवस आठवा, तुम्ही फार दुःखामध्ये होता, फार त्रासामध्ये होता, पण आजची परिस्थिती मागच्या परिस्थितीपेक्षा सुंदर आहे, आशीर्वादाची आहे, विश्वासाची आहे. आणि ती आठवण करून स्वतःच्या मनाला धीर द्या. परमेश्वराला धन्यवाद द्या ते प्राचीन दिवसांकरता. आपला विश्वास दृढ करा. जर तुमच्या जीवनामध्ये आज ते दिवस आहेत, दुःखाचे आहेत, त्रासाचे आहेत, शोकाचे आहेत, तर परमेश्वर तुमचे शोकाचे दिवस आनंदाची करेल. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळाल आणि प्राचीन काळचे दिवस आठवून ज्या परिस्थितीत तुम्ही झोंबी दिली, त्या सर्व संकटात स्थिर राहिला, विश्वास दृढ राखला, प्रार्थना केल्या, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलली असेल, अशा प्राचीन काळचे दिवस आठवून देवाला धन्यवाद द्या की तो आज सुद्धा आमची परिस्थिती बदलाव्यास सामर्थ्यशाली असा परमेश्वर आहे. तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी चालवली. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला प्राप्त केलं, त्या काळचे दिवस आठवा. ते दिवस कसे होते आणि आज तुमचे दिवस कसे आहेत. आणि देवाला धन्यवाद द्या. ती आशा गमावू नका, तो विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. दावीद सुद्धा स्तोत्र 77 याच्या 10 आणि 12 वचनामध्ये काय नमूद केले पहा. स्तोत्र 77 याचा स्तोत्र 77 यातले 10 ते 12 वचनामध्ये दावीद काय म्हणतो पहा. नाही, सॉरी, हे आसापाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 77 आसापाचं स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये आसापाचे स्तोत्र याचा 77 10 ते 12 वचनामध्ये, मी म्हणालो ही तर केवळ माझी दुर्बलता आहे, परंतु मी परात्परच्या उजव्या हातच्या वर्षाचे स्मरण करीन. मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन आणि मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत कृत्याचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या कार्याचा विचार करीन. आसापाचे स्तोत्र याचे 77 अध्याय, आसापाचे स्तोत्र 77 याचे 10 ते 12 वचनामध्ये काय वचन नमूद आहे. मी म्हणालो ही तर केवळ माझी दुर्बलता आहे, परंतु मी परात्परच्या उजव्या हातच्या वर्षाचे स्मरण करीन. ही माझी दुर्बलता आहे आजची परिस्थिती.
परंतु मी परात्पर देवाच्या त्या वर्षाचे स्मरण करेन, ज्या वर्षामध्ये मला त्याने आशीर्वादित केलं होतं. आजही तो मला आशीर्वादित करू शकतो, हा विश्वास दृढ राखा. मी परमेश्वराचे महत्कृत्य वर्णनीन, मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन, आणि मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्याचे स्मरण करेन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीन आणि तुझ्या कार्यांचा विचार करीन. होय, ती परिस्थिती तुमच्या आमच्या जीवनात यासाठी आली असेल की आपण धन्यवाद द्यावा. अशा परीक्षेच्या काळामध्ये काय करा, प्राचीन काळाचे दिवस आठवा, धन्यवाद द्या. आणि जे देवाचा विश्वास दृढ राखतात, नेहमी सत्कर्म करत राहतात, भुकेले ताणले यांना देत राहतात, आणि अशी परिस्थिती आल्यावर मग परमेश्वर त्यांची परिस्थिती बदलतो, त्यांचा पोशाख परमेश्वर बदलतो. जे असे विश्वास दृढ राखतात, नेहमी वाईट परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद देतात, प्राचीन काळचे कृत्य महत्कृत्य देवाची शास्त्रात लिहिलेली आपल्या जीवनातली काढून देवाला धन्यवाद देतात, परमेश्वर त्यांची परिस्थिती बदलतो. स्तोत्र 143 मध्ये पण वचन आहे पहा. स्तोत्र 143 4 ते 6 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र 143 यातले 4 ते 6 वचन दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 143 याचे 4 ते 6 वचनामध्ये दाविदाच्या स्तोत्रामध्ये वचन काय नमूद पहा. माझा जीव माझ्या ठाई गळून गेला आहे, माझे अंतर्याम घाबरे झाले आहे. दावीद काय म्हणतो, माझा जीव माझ्या ठाई गळून गेलेला आहे, माझं अंतर्याम घाबर झालं आहे. अशा सर्व परिस्थितीत तुम्ही आम्ही सुद्धा असू तर तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आणि प्राचीन काळच्या ज्या दिवसामध्ये परमेश्वराने अशा सर्व दिवसामध्ये तुम्हाला आशीर्वादित केलं, तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये बाहेर काढलं, तुमचे आजार घालवले, तुम्हाला खांद्यावर वागून चालवलं, त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या जुन्या काळाविषयी वचन सांगतं, माझा जीव माझ्या ठाई गळून गेला आहे, माझे अंतर्याम घाबरे झाले आहे. मी प्राचीन काळाचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीतो, तुझ्या हातच्या कृत्याचे चिंतन करीतो. मी आपले हात तुझकडे पसरितो, शुष्क भूमीप्रमाणे माझा आत्मा तुझ्यासाठी ताणेला झाला आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो, मी प्राचीन काळचे दिवस आठवतो. होय, माझं जीवन कसं आहे की माझा जीव माझ्या ठाई गळून गेलेला आहे. आज तुमची आमची परिस्थिती अशी आहे का? गळून गेलेला आहे, आशा नाहीये, विश्वास नाहीये, तर त्या सामर्थ्य देणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, तर तुमची परिस्थिती बदलू शकतो. त्या सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या. प्राचीन काळचे दिवस आठवून, ज्या दिवसामध्ये कठीण प्रसंगामध्ये संकटामध्ये परमेश्वराने तुम्हाला काढलं असेल आणि आज या परिस्थितीमध्ये दृढ राखलं असेल. ख्रिस्ताला तो विश्वास होता, एलोई एलोई तू माझा त्याग का केला, हे परमेश्वरा, हे पित्या तू माझा त्याग का केला. जेव्हा त्यांनी पापाचा स्वीकार केला, तुमच्या आमच्या पापाचा स्वीकार केला आणि त्याने आत्मा सोडला, त्याला विश्वास होता की परमेश्वर माझा पिता मला एकटं सोडणार नाही, तुम्हाला या मरणातून बाहेर काढेल. तुम्ही आम्ही सुद्धा हाच विश्वास दृढ राखला पाहिजे. प्राचीन काळचे दिवस काढून वाईट परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देणारे बना, चांगली कृत्य करणारे बना, भुकेल्यास द्या, ताणेल्यास द्या. म्हणजे परमेश्वर अशा सर्वांचे गोंताट बदलतो, त्यांचा बिछाना बदलतो, त्यांची परिस्थिती बदलतो. ख्रिस्ताची परिस्थिती देवाने बदलली. तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, तो मारला गेला, पुरला गेला आणि उठवला सुद्धा गेला. प्रेज द लॉर्ड. तोच तुमच्या आमच्या ठाई विश्वास असला पाहिजे. सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे, प्राचीन काळचे दिवस न विसरणारे, सर्व दुःखामध्ये त्रासामध्ये ते प्राचीन काळचे दिवस, आशीर्वाद देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेले दिवस काढून देवाला धन्यवाद देणारे बना. म्हणजे परमेश्वर तुमची पोशाखे बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल. दावीद या स्तोत्रामध्ये 143 4 ते 5 वचनामध्ये 4 ते 6 वचनामध्ये नमूद आहे, माझा जीव माझ्या ठाई गळून गेला आहे, माणसे अंतर्याम घाबरे झाले आहे.
मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीतो, तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करीतो. होय, अशा सर्व वाईट परिस्थितीमध्ये आपल्या तोंडावर ताबा ठेवा. वाईट गोष्टी बाहेर पडू देऊ नका, कोणालाही दोष देऊ नका. आपल्या शेजारास, आपल्या नातलगास, आपल्या प्रियजनास देवाला दोष देणं बंद करा आणि प्राचीन काळचे दिवस आठवून देवाला धन्यवाद द्या. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो हा विश्वास ठेवा आणि देवाची सत्कर्म, चांगली कृती करायला कधीच विसरू नका. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. पहा, फिलिप्पियरास पत्राचा शेवटचे काही वचन वाचूया. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय वचन आम्हाला ठाऊक आहे. वचन काय सांगतं? फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 11 ते 13 वचन काय सांगतं पहा. मला उणे असल्याने मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन ती तृप्त राहण्यास शिकलो आहे. ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीमध्ये मी तृप्त राहायला शिकलो आहे. आम्ही शिकलो पाहिजे या गोष्टी. आम्ही शिकणं फार गरजेचं आहे. जी परिस्थिती आहे त्यामध्ये तृप्त राहणं. आज तुमची परिस्थिती दुःखाची असेल, त्रासाची असेल, तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं उणे असेल, कमी असेल तुमच्या जीवनामध्ये, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्तासारखे, पौलासारखे देवावर विश्वास ठेवायला आणि तृप्त राहायला शिकलो पाहिजे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या ठाई आत्म्याची उत्सुकता असते, आपल्या उत्सुकतेमधून जे भुकेले ताणलेले आहेत त्यांच्या भुका ताना भागवणारे सुद्धा आपण असलो पाहिजे. ख्रिस्त वधस्तंभावर असताना तीच चित्तवृत्ती त्याच्या ठाई होती. स्तेफनाला दगडाने मारत असताना सुद्धा स्तेफना ठाईमध्ये तीच चित्तवृत्ती होती की यांना क्षमा करे, काय करतात त्यांना समजत नाही. आज तुमची आमची चित्तवृत्ती अशी आहे का? देवाने दिलं तर धन्यवाद, देवाने नाही दिलं तर तो देव कसला. एखाद्याने मदत केली तर तो आपला प्रियजन, नाही केली तो आपला त्याचा काही संबंध नाही. देवाचं वचन सांगतं, पौल सांगतो की मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन ती तृप्त राहण्यास शिकलो आहे. जी तुमची आज परिस्थिती आहे त्यामध्ये तृप्त, धन्यवादित असे जगा. आणि प्राचीन काळचे दिवस आठवा की परमेश्वर अशा संकटात मी मागे होतो तेव्हा परमेश्वराने मला कसं बाहेर काढलं. मला कोणाद्वारे देवाने आशीर्वादित केलं, कुठल्या वचनाद्वारे आशीर्वादित केलं. कुठल्या पालकाच्या वचनाद्वारे असाल, तुम्ही प्रार्थना केल्या असाल, रडला असाल, आस्था धरली असेल, पश्चाताप केला असेल, परमेश्वराने तुमची परिस्थिती बदलली असेल, ती परिस्थिती आठवा, ती विसरू नका आणि धन्यवाद द्या. परमेश्वर आज सुद्धा तुमची आमची परिस्थिती बदलू शकतो. देवाचं वचन सांगते की गोंदात काढून हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. ती सर्व परिस्थिती नेहमी तशीच राहील का? नाही, ती बदलणारी परिस्थिती. कारण की परमेश्वर विश्वासू आहे, तो न बदलणारा आहे. तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. जे त्याच्याकडे फिरून येतात आणि सर्व वाईट परिस्थिती देवाला धन्यवाद देणारे त्याची कृत्ये करणारे असतात. आपल्या जीवाला इष्ट ते भुकेला देणारे असतात. अशा लोकांची काळजी, अशा भक्तिमान लोकांची काळजी, अशा निवडलेल्या लोकांची काळजी, अशी विश्वासू लोकांची काळजी तो परमेश्वर घेतो. ते आजारी असतील, बिछाना खेळले असतील तर परमेश्वर त्यांचा बिछाना बदलतो, त्यांचे गोंदात घातलेले पोशाख बदलतो. प्रेज द लॉर्ड. आणि पौल इथं तेच सांगतो की मला उणे असल्याने बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन ती तृप्त राहण्यास शिकलो. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व शुद्धीत असणे, संपन्न असणे, विपन्न असणे याचे शिक्षण मला मिळाले आहे. हे शिक्षण कुठं मिळतं? हे शिक्षण देणारा तो परमेश्वर आहे. यशाया 50 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं वचन नमूद आहे. दावीद सुद्धा स्तोत्रसंहिता 119 वचनामध्ये नमूद करतोय, परमेश्वरा माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या शास्त्रातल्या गुपित गोष्टी मला समजतील. आणि कलसेकरास पत्र 2 अध्याय 5 वचन सांगतं, ते गुप्त निधी धन तो ख्रिस्त आहे. तो तुम्हाला कधी प्राप्त होईल? जेव्हा
तुम्ही त्याच्या पाठीमागे पडाल, तो प्राप्त करण्यासाठी मागे पडाल, ते शिक्षण प्राप्त करण्यासाठी, तो सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी त्याचे मागे पडाल. आणि वचन आपल्याला शिकवतं सर्व परिस्थितीमध्ये तृप्त राहण्याचं ज्ञान, शिक्षण तो मला देतो. परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे, प्रभू येशूच्या वचनाद्वारे तुम्हाला ते ज्ञान देण्यासाठी बसला आहे. होय. आणि 13 वचनामध्ये सांगतं, मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. जो देव सामर्थ्य देतो त्या ठाई कराव्यास मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. हा विश्वास तुमच्या आमच्या जीवनात दृढ करा, कारण की अशी परिस्थिती येत आहे, अशी परिस्थिती येणार आहे, त्या काळामध्ये आपण नसावं म्हणून प्रार्थना करा. कारण की सर्व ज्या नश्वर गोष्टी आहेत, ज्यावर तुम्ही आज विश्वास ठेवून राहिलेला आहात, तुमचं बल असेल, तुमची संपत्ती असेल, तुमची घरदार असतील, या सर्व नश्वर गोष्टी नश्वरतेकडे जातील, त्या छिनल्या जातील. आणि त्या परिस्थितीत जर आपण असू, खायला मिळालं नाही, प्यायला मिळालं नाही, पांघरून घ्यायला मिळालं नाही, तर काय होईल? आपण त्या सैतानाच्या शिक्क्याखाली येऊ. त्याकरता नेहमी ते ज्ञान, ते सामर्थ्य आपल्या ठाई मागा त्याला. हे पित्या, प्रभू येशूच्या नावात तू आम्हाला सामर्थ्य दे, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला सामर्थ्य दे. आणि नेहमी सर्व परिस्थितीत तुझ्यावर विश्वास राखण्याकरता तुझ्या सामर्थ्याचा विश्वास माझ्या ठाई राख. नीतिसूत्रामध्ये वचन आहे पहा, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की जीवनाचा उगम त्यामध्ये आहे. तुम्ही बाहेरील गोष्टीवर ध्यान देऊ नका, बाहेर गोष्टी कॉन्सन्ट्रेट करू नका. बाहेरच्या गोष्टी करता ज्या आतल्या गोष्टीपेक्षा बाहेरच्या गोष्टी आहेत, तुमचा देह असेल, तुमची संपत्ती असेल, तुमच्या सर्व गोष्टी बाहेरच्या असतील, या गोष्टीमध्ये विश्वासू राहू नका, त्याच्या मागे पळू नका. तर तुमचा जीव त्या देवाकरता ताणलेला असला पाहिजे की ज्या सर्व परिस्थितीत तो मला तृप्त राखू शकतो. ते माझा देव जो मला सामर्थ्य देतो, त्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. मी भुकेला असलो तरी तुम्हाला तृप्त राखेल. ख्रिस्तही त्या सैतानाला काय म्हणाला? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातील निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने, वचनाने जगेल. होय, मत्त्याच्या 4 अध्यायामध्ये ते वचन आहे. मत्ते याच्या 4 अध्यायामध्ये वचन सांगतं, जेव्हा ख्रिस्ताला परीक्षा होण्याकरता अरण्यात घेऊन जाण्यात आलं, तेव्हा त्याची परीक्षा, त्याला भूक लागली होती. मत्ते 4 अध्याय. इथं काय लिहिले पहा, परंतु त्याने असे उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरी नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, असे लिहिले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात, क्लेश येतात, त्रास येतात, सैतान तुम्हाला परीक्षेत पाडू पाहतो, तुम्ही तुमचं युद्ध त्या आत्मिक तलवारांनी, वचनाच्या आत्मिक तलवारांनी लढणारे असे बना. विश्वासाचं पीठ ढाल आणि वचनाची आत्मिक तलवार, पवित्र आत्म्याचं वचन हाती घ्या. घोषणा करा त्या वचनाची की मी, देव मला जो सामर्थ्य देत आहे, त्या सामर्थ्यात मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. आज जरी तुम्ही दुःखात असाल, आजारपणात असाल, त्रासात असाल, तर माझी परिस्थिती परमेश्वर बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. होय, तो विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. स्तोत्र संहितेमध्ये 41 अध्यायामध्ये परमेश्वर कोणाचे अंथरूण बदलतो, कोणाचे पांघरून बदलतो? जे त्याचे विश्वासू आहेत, सर्व परिस्थितीमध्ये सत्कर्म करत राहतात, चांगली कृत्य करत राहतात, विश्वासात डळमळीत होत नाही. परमेश्वर त्या लोकांचे अंथरूण पांघरून, जे आजारात आहेत त्यांचे बदलण्यास सामर्थ्यशाली प्रभू आहे. दाविदाचं स्तोत्र 41, जो दिनांची, पहिलं वचन काय सांगतं, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. जसा ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांचं ओझं वाहिलं, तुम्हाला क्षमा दिली, तुम्हाला तारण दिलं, तसंच तुम्ही इतरांची ओझे वाहणारे बना. प्रत्येक वेळेस आपणच तृप्त व्हावं, आपणच आनंदी व्हावं असं म्हणणारे बनू नका. तर सर्व परिस्थितीमध्ये तृप्त राहायला शिका. आणि सर्व परिस्थिती तुमच्याकडे खायला असो,
वा नसो, पण सर्व परिस्थितीत धन्यवाद देणारे बना आणि नेहमी देवाची सत्कर्म करणारे बना. परोपकारी आणि दान धर्म करायला विसरू नका, कारण की अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो, असं इब्री लोकांच्या पत्र 13 अध्यायात सांगितलं आहे. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. परमेश्वर कोणाला मुक्त करेल? जो धार्मिक 7 वेळा खाली पडला तरी परमेश्वर त्याला हात देऊन सावरतो, तो धार्मिक देवाच्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने धार्मिकता पावलेला आहे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती स्वतःला राखतो, नेहमी दुसऱ्यांकरता प्रार्थना करत असतो, सर्व परिस्थितीत तृप्त राहतो, धन्यवाद देतो आणि विश्वास ठेवतो की ज्या ख्रिस्ताला मेलेल्यातून उठला जिवंत परमेश्वर त्याचा विश्वास ठेवत आहे, तो माझी परिस्थिती बदलेल असा विश्वास जो दृढ राखतो, त्याची परमेश्वर परिस्थिती बदलतो, त्यांचे पोशाख परमेश्वर बदलतो. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. त्याला कोणी मुक्त करायला नसला तरी परमेश्वर त्याला मुक्त करील. जो नेहमी देवाची सत्कर्म करत राहतो, सर्व परिस्थितीत तृप्त राहतो, मग खायला असो प्यायला नसो, काही कसलीही परिस्थिती असो, दुःखाची असो त्रासाची असो, सर्व परिस्थितीत परमेश्वर माझी परिस्थिती बदलू शकतो, परमेश्वराच्या समागमे राहतो, परमेश्वर त्याची परिस्थिती बदलतो. दुसरं वचन काय म्हणतं पहा, स्तोत्र 41, परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल, भूतलावर तो सुखीविल आणि तू त्याला त्याच्या वैरांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. परमेश्वर त्या सर्व दुष्टाच्या इच्छेवर, रोग, आजार, त्रास, भय, भीती, निंदा या गोष्टींवर परमेश्वर त्याला सोडणार नाही, तर वैराचं मस्तक तुमच्यावर हर्षू दिले जाणार नाही, कारण की ते वैराचं मस्तक वधस्तंभावर ख्रिस्ताने ठेचलं आहे. तुमच्या जीवनामध्ये आज काही अंधकाराची बंधनं असतील, त्रासाची बंधनं असतील, तर देवाचं वचन जे आपल्याला आत्मिक ज्ञान देतं, तुम्ही सुद्धा इतरांची ओझी व्हा, म्हणजे परमेश्वर तुमच्या संकट समयी, वैराच्या त्रासामध्ये, परीक्षामध्ये तुम्हाला स्थिर राखेल, त्यातून तुम्हाला तो बाहेर काढेल, त्याच्या इच्छेवर तो तुम्हाला सुपूर्त करणार नाही. तो रोगाने अंतरुणे खेळला असता परमेश्वर त्याला सांभाळेल, तो रोगी असता तू त्याचे अंथरूण, तो रोगी असता तू त्यांचे अंथरूण बदलतोस. होय, जे विश्वासू लोक देवाचे निवडलेले आहेत, जे त्याच्यावर नेहमी सर्व परिस्थितीत विश्वासू स्वतःला राखतात, त्याची कृत्य करायला विसरत नाहीत, दानार्पण करायला विसरत नाहीत, भुकेले ताणेले यांसाठी द्यायला विसरत नाहीत, आजारांकरता प्रार्थना करायला विसरत नाहीत, सर्व परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिर राखतात, तृप्त राखतात, परमेश्वर त्यांचं अंतरून बदलतो, परमेश्वर त्यांची परिस्थिती बदलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्यांचे पोशाख बदलतो. योबावर अशी परिस्थिती आली की त्याच्याकडे जेवढं होतं ते काही शिल्लक राहिलं नाही, नकसिकांत तो आजारी पडला, तरी सुद्धा त्याने विश्वास दृढ राखला. शेवटच्या अध्यायामध्ये वाचा, योबाने आपल्या मित्रांकरता प्रार्थना केली, तेव्हा देवाने त्याच्या दुःखांचा संहार केला. जेव्हा तुमची परिस्थिती दुःखाची असते, त्रासाची असते, जर तुम्ही तुमच्या चुकामुळे दुःख भोगत आहात, त्रासचा पश्चाताप करा. आणि जर परीक्षामुळे दुःख आली तर देवावर विश्वास दृढ राखा, इतरांकरता चांगलं करणारे बना. परमेश्वर अशा सर्व संकटाच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही आजारी असताना सुद्धा तुमचे अंतरून तो बदलेल. प्रेज द लॉर्ड. हे वचन सांगतं, ख्रिस्ताला तो विश्वास होता, प्रभू येशूला तो विश्वास होता. तो म्हणतो सुद्धा, माझा जीव परत घेण्याकरता देत आहे. तुम्हाला अधिकार पित्यापासून आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला सुद्धा तो अधिकार दिलेला आहे की ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण सार्वकालिक जीवनात गेलेले आहोत. प्रगटीकरण 2 अध्याय म्हणून प्रभूचा दूत योहानाला सांगतो, जीव गेला तरी तुम्ही विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनी मुकुट देईल. अशी कुठली परिस्थिती जीवनात आली तरी देवाचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या टाई दृढ राखा, तो विश्वास गमू नका, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलेल. स्तोत्र शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र 30 10 आणि 12 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 30 याचा अध्याय
10 ते 12 वचनामध्ये, हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, हे परमेश्वरा माझे सहाय्य कर. दावीद काय म्हणतो पहा, हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, हे परमेश्वरा माझे सहाय्य कर. तो ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये काय म्हणतो, हे परमेश्वरा ऐक, मजवर कृपा कर, हे परमेश्वरा माझे सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावली आहे. तू माझी गोंतात काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. प्रेज द लॉर्ड. काय सांगतो दावीद इथे? दाविदाने पवित्र आत्म्यामध्ये ते दिवस पाहिले होते, काही ख्रिस्ताविषयी विष म्हणलेलं अन्न दिलं. आणि तो दावीद इथं पण सांगत आहे की परमेश्वराने माझे दिवस बदलले, माझे गोंतात काढले, माझ्या हर्षनादाचा पात तिथं कटिबंध नेसविला असं म्हटलं आहे. तुमचे पोशाख परमेश्वर आज तुमचे दुःखाचे पोशाख असतील तर उद्या तुमच्या ठाई ते पोशाख नसणारे, जेव्हा तुम्ही विश्वासात दृढ स्वतःला असे राखता आणि त्या परिस्थितीत सुद्धा देवाची कृत्य करायला विसरत नाही, उपकार स्तुती करता. आणि तुमच्या इच्छा अशाच असतात जशा दाविदाच्या होत्या की मी आनंद उल्हास करेल आणि मी इतरांना देवाचं वचन सांगेल, तुझी उपकार स्तुती करेल. असे विचार जर तुम्ही राखत आहात तर परमेश्वर तुमचे पोशाख बदलायला जात आहे. तो तुमचे पोशाख आज सुद्धा बदलायला तयार आहे, यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. सर्व परिस्थितीत देवाचे उपकार स्मरण करायला शिका. तुम्ही दुःखी असा, त्रासात असा, कुठल्याही परिस्थितीत असा, तृप्त राखा स्वतःला. परमेश्वर तुमचे पोशाख बदलू शकतो. दावीद इथं म्हणतो पहा, हे परमेश्वरा ऐक, मजवर दया कर, हे परमेश्वर माझे सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहे. तू म्हणजे गोंताट काढून मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे, यासाठी की माझ्या आत्म्याने गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. जे स्वतःला सर्व परिस्थिती असे तृप्त राखतात, देवाच्या विश्वासात दृढ राखतात, परमेश्वर त्यांचे पोशाख बदलतो. इथं वचन स्पष्ट सांगतं की तू माझे गोंतात काढून माझा हर्षाचा कटिबंध, मला हर्षाचा कटिबंध नेसविला आहे. होय, तुम्हाला सर्व परिस्थितीत हर्षात राहायचं आहे काय? आनंदात राहायचं आहे काय? जसा ख्रिस्त वधस्तंभावर असताना म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. तर त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य आपल्या ठाई मागा, ते पवित्रकरण मागा, ते वचनाचं ज्ञान मागा. पवित्र आत्म्याच्या ज्ञानामध्ये ते बायबल वाचा, ते शिका, वचनावर विश्वास ठेवा आणि तुमच्या वाईट परिस्थिती वचनाची घोषणा करायला शिका. तुमच्या सर्व वाईट परिस्थिती, प्राचीन काळचे दिवस आठवून देवाला धन्यवाद देणारे बना आणि म्हणा, तुम्हाला जर उठवलं तर देवा नेहमी मी तुझी स्तुती करील, येणाऱ्या पिढीला मी तुझं वचन गाजवील. परमेश्वर तुमचे दुःखांचे पोशाख आज बदलायला तयार आहे. तुमची परिस्थिती तो आज बदलायला तयार आहे. काय तुम्ही आपल्या जीवनात त्याला स्वीकारायला तयार आहात का? काय तुम्ही सर्व परिस्थिती त्याच्यावर विश्वास दृढ राखायला तयार आहात का? प्रभू करो वाचलेली सर्व वचनं तुमच्या आमच्या जीवनामध्ये, ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादाची करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेण्याची सबगीता संपूया. या आपण आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता. होय, सुंदरशा वचनाद्वारे तू आम्हाला संधी बोललास, ते आत्मिक ज्ञान मन्ना तो आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आज जर ते असेल तर आम्हाला जागृत ठेव, तू येण्याशील मग जागृत ठेव आणि प्रत्येकाच्या मुखात सुंदरसं अन्न दे. ते अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य, शिक्षणाच्या कार्यासाठी कार्य कर. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई तू घाल. आमच्याकडे आज खायला असो वा नसो,
इथून पुढची परिस्थिती आम्हाला ठाऊक नाही कशी आहे. सर्व परीक्षा प्रसंगामध्ये तुझ्या धीरामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला दृढ असं तू राख. आणि सर्व परिस्थितीत आम्हाला तृप्त राखण्याचं शिक्षण, ज्ञान आमच्या ठाई तू घाल. आम्हाला सामर्थ्य देण्याच्या ठाई आम्ही सर्व काही करावयास शक्तिमान आहे असा आमचा दृढ विश्वास त्या वचनाद्वारे आमच्या ठाई तू घाल. तो सैतान, त्या अंधकाराच्या गोष्टी, आज तो वैरी कोणाच्या जीवनात कुजबूज करत आहे, त्याची कुजबूज या वचनाद्वारे थांबव. त्या वैर्यांना त्यांच्यावर हर्षू देऊ नको. त्यांनी वचनाद्वारे विश्वास धरावा आणि त्यांची परिस्थिती प्रभू येशूच्या नावामध्ये तू बदलावी असं तू कर. जे आज बिछानाला खिळलेले आहेत, जे दुःखात आहेत, जे क्लेशात आहेत, जे आज रडत आहेत, त्यांचं सांत्वन कर. त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे आरोग्य तुझं पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज भुकेले ताणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे आज सेवक काम करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल, सामर्थ्यामध्ये घाल. वचनाच्या ज्ञानाद्वारे जे अंधकारात बसले त्यांना एक ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांच्याद्वारे तो आण. होय, ज्यांच्या घरामध्ये आज कमतरता आहे, मग ती आर्थिक असेल, अन्नाची असेल, ती ख्रिस्तामध्ये पूर्ण केली जावी. ज्यांना आज आरोग्य नाहीये, ज्यांनी आशा सोडलेली आहे, अशा सर्व निराशात बसलेला तू पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. तसेच आज रात्रीच्या वेळी जे प्रवास करतात त्यांचा प्रवास सुखरूप प्रियजनाकडे पोहोचवलेला असा तू कर. त्या बहिऱ्याच्या घाल्यापासून त्यांना तू दूर ठेव. जे वाहक आहेत, चालक आहेत, त्यांना शुद्धीमध्ये, पवित्र आत्म्यामध्ये आणि देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू राख. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता तू घाल. या देशामध्ये शांती राहावी, संरक्षण राहावं, प्रीती राहावी. बंधूंमध्ये, विश्वासू अविश्वासू लोकांमध्ये प्रीतीचे संबंध राहावेत आणि सर्वांच्या ठाई ख्रिस्ताचा प्रकाश जावा असं तू कर. प्रार्थना करतो सॅमसन अंकल, त्यांची दोन्ही लेकरं आज प्रार्थनेमध्ये आहेत, त्यांना तो आरोग्य दे, शांती दे. त्यांच्या घरात ज्या गोष्टीची कमतरता आहे ख्रिस्तामध्ये पूर्ण केली जावी असं तू कर. त्यांना तो आरोग्य द्या. मग या सर्व उतार वयामध्ये त्यांच्या हाडामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये ख्रिस्त तो आरोग्य भर. त्यांना लेकरांना ज्ञान दे. त्यांचे लेकरं जिथं काम करत आहे, सेवेचं काम करत आहे, शिक्षण घेत आहे, ते आशीर्वादाचं ख्रिस्तामध्ये तू कर. आजूबाजूला जो त्रास होत असेल त्यांना सर्व त्रासामध्ये तू स्थिर ख्रिस्तामध्ये तू राख. मावशी, तिचे लेकरं, तिच्या सुना, त्यांना तू आरोग्यात, प्रीती, वचनामध्ये राख. फुलाताई, छायाताई पडवळ यांना तुझ्या वचनात आरोग्यामध्ये तू घाल. आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकरं यांनाही तुझ्या आरोग्यात, वचनामध्ये, ख्रिस्तामध्ये दृढ राख. त्यांच्या हातच्या कामाला तू बरकत दे. ऑनलाईन जे पाहत आहे, विशेषतः प्रकाश दादांचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रकाशात काढल्या जाव्यात. नेहमी त्यांच्या मुखातून, त्यांच्या जीवनातून तुझा धन्यवाद ख्रिस्ताच्या नावात बाहेर पडावा असं तू कर. नेहमी त्यांच्या जीवनामध्ये वचनाचं ज्ञान, वचनाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. त्यांच्या बदललेल्या जीवनातून जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये यावं असं त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये बदल. तुझा गौरव प्रभू येशू त्यांच्या जीवनातून तू करून घे. त्यांच्या कुटुंबामध्ये, नवरा बायकोच्या संबंधामध्ये प्रीती, शांती, विश्वास दृढ कर. त्याच्या लेकरांमध्ये तुझं ज्ञान, ख्रिस्तामध्ये सामर्थ्य दे. त्यांचं लेकरू जे आहे, जे त्या सर्व दैहिक आजारापासून, त्रासापासून, त्या वैराच्या बंधनापासून, त्या रागापासून, त्या द्वेषापासून ख्रिस्तामध्ये मोकळं केलं जावं. कारण प्रभू आत्मा आहे. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तो स्वतंत्र केला जावा. त्या वैराच्या बंधनातून मोकळा केला जावा. रागाच्या बंधनातून ख्रिस्तामध्ये मोकळा केला जावा असं तू कर. त्यांच्या घरामध्ये बरकत दे, त्यांच्या कामामध्ये बरकत दे आणि सर्व कामातून, सर्व परिस्थितीतून प्रभू येशू तुझा गौरव करून घे. हिवाळी कुटुंबामध्ये तुझं आरोग्य राहू दे, शांती राहू दे. त्यांच्या हातापायांचं सामर्थ्य दे. त्याच्या लेकरात ज्ञान भर. त्यांच्या कुटुंबामध्ये बरकत दे. होय आई, पप्पा, अमित ब्रदर, त्यांची मिसेस, त्यांची लेकरं, त्यांची बहीण, तिची मिस्टर, तिचं लेकरू आणि त्यांची इतर नातेवाईक यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती ख्रिस्तात दृढ कर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये काढले जावेत. त्यांनाही त्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ ठेव. जिथं आहेत तिथे ख्रिस्ताच्या प्रकाशात आतापर्यंत सांभाळ, इथून पुढे सांभाळ, तुमचा विश्वास आहे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभू शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रार्थनेत राहा, आनंदात राहा, विश्वासात राहा, आणि त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात स्वतःला दृढ राखा.